हे बघ भाऊ, तू नुकताच 12वी पास झाला आहे. कसा पास झाला, काय पास झाला, कोणी कॉप्या दिल्या किंवा तुझ्या वडिलांनी कॉप्या आणल्यात की भाऊनी कॉप्या आणल्यात की मित्रांनी कॉप्या आणल्यात, तुला 90% मिळाले का 50% मिळाले का 60% मिळाले, मला याच्याशी काही घेणं देणं नाही. आणि तूही घेणं देणं ठेवू नको. तू पास झाला हे महत्वाचं आहे आणि तुला सर्वप्रथम अभिनंदन. आणि आता तू 12वी नंतर काय करायचं आहे हे तुला या व्हिडिओमधून शिकायचं आहे. आणि हो, जर तुला गव्हर्नमेंट जॉब करायचा असेल, गव्हर्नमेंट जॉब काय म्हणतो मी, गव्हर्नमेंट जॉब जर करायचा असेल आणि तुझं जर ध्येय फक्त पैसा कमवायचा असेल तर तू हा व्हिडिओ सोडून बाहेर चालला जा. कारण जर तुला सामाजिक कार्य करता येत नसेल तर तुझ्या या शिक्षणाला काही अर्थ नाही. आता तू 18 वर्षाचा झाला आहेस. तू या ठिकाणचा जो पंतप्रधान आहे जसं की नरेंद्र मोदी साहेब यांना निवडण्याची आणि यांना पाळण्याची सुद्धा ताकद तुझ्यामध्ये आली आहे, हे लक्षात ठेव. आणि त्यानुसारच तू डिसिजन घे. तू जर कोणत्याही क्षेत्रात जातील आणि फक्त पैसा हा जर प्रथम उद्देश ठेवशील तर तुझा हा व्हिडिओ बघून आणि तुझ्या शिक्षणाला काहीच अर्थ नाही, हे मी या चॅनलच्या माध्यमातून तुला सांगतोय. तर सर्वप्रथम तुम्ही जर का 12वी सायन्स केलं असेल तर त्यासाठी तुम्हाला पुढचे पर्याय काय आहेत हे आपण सर्वप्रथम जाणून घेऊ. तर 12वी नंतर तुला काय करायचं आहे, सायन्स झाल्यानंतर तर हे तुझ्याकडे ऑप्शन आहे. त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे इंजिनिअरिंग. आणि यासाठी तू सीईटीची एक्झाम देणं गरजेचं आहे. आणि ती तू दिलेली असेल जर का तुला इंजिनिअरिंग करायचं असेल. आणि ही जर तू एक्झाम दिलेली नसेल तर तुला इंजिनिअरिंग करता येणार नाही भावा. तुला काय करावं लागेल, डिप्लोमा करावा लागेल. डिप्लोमा काय करावं लागेल, डिप्लोमा. परंतु त्यामध्ये तुझे हे वर्ष जे आहेत ते वाया जातील. तर तुला यासाठी इंजिनिअरिंग साठी तुला सीईटी ही गरजेची आहे. आणि जर तू मॅनेजमेंट मधून ऍडमिशन घेत असतील तर ठीक आहे, तू घेऊ शकतो. तुझ्याकडे जर पैसा असला तर, काय पैसा असला तर तू घेऊ शकतो, नो प्रॉब्लेम, काहीच टेन्शन नाही. तू मॅनेजमेंट मधून पैसे देऊन ऍडमिशन घेऊ शकतो. त्यानंतर आहे एमबीबीएस. आणि यासाठी तुला नीटची एक्झाम देणं गरजेचं असतं आणि ते तू दिलेली असेल जर का तुला एमबीबीएस करायचं असेल तर. याच्याशिवाय तुला एमबीबीएस ला ऍडमिशन घेता येत नाही. त्यानंतर आहे तुझं बीकॉम आहे. बीकॉम तू करू शकतो, हॉटेल मॅनेजमेंट तू करू शकतो. त्याच्यानंतर तू आर्किटेक्चर बनवू शकतो, आर्किटेक्चर, इंजिनिअरिंग, आर्किटेक्चर. त्याच्यानंतर कम्प्युटर ऍप्लिकेशनचा कोर्स सुद्धा तू घेऊ शकतो. त्यानंतर मर्चंट नेव्ही, मर्चंट नेव्ही. त्याच्यानंतर बीएससी, बीटेक आणि डिफेन्स. डिफेन्स म्हणजे तू आर्मीच्या क्षेत्रात सुद्धा जाऊ शकतो. आणि बीए, बीकॉम, बीएससी या सर्व गोष्टी तू करू शकतो कारण तू सायन्सचा विद्यार्थी आहे. आतापर्यंत तू विचार केला नाही, मात्र आता विचार कर रे. हे किती गोष्टी तुझ्याकडे आहेत त्या सर्व गोष्टी तू करू शकतो. आता यानंतर आर्ट्स साठी तुम्ही काय करू शकता, तर मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी हौसलों में उड़ान होती है. मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी हौसलों में उड़ान होती है. विश्वास नागरे पाटील आयपीएस झाले. तुला जर का वाटत असेल मी पण आयपीएस व्हावं तर त्यासाठी अभ्यास करावा लागतो, लक्षात ठेव. आणि ते तुला करावं लागेल. जर तू फक्त पैशासाठी आयपीएस बनायचं असेल तर जा ना भाऊ, व्हिडिओ सोडून जा, आताच जा. मी तुला काही जबरदस्ती करत नाही व्हिडिओ बघण्यासाठी. तर तुला 12वी आर्ट्स नंतर काय करायचं आहे आणि कॉमर्स नंतर काय करायचं आहे ते सुद्धा पाहू. तर 12वी आर्ट्स नंतर आणि कॉमर्स नंतर तुला काय करायचं आहे हे सुद्धा बघून घे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो ते दूध पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात. आणि आर्ट्स आणि कॉमर्स मध्ये खूप ताकद आहे मित्रा, लक्षात घे. तर तुला आर्ट्स मध्ये काय करता येईल तर बघून घे. या ठिकाणी तू बीए करू शकतो, बॅचलर ऑफ आर्ट्स. त्यानंतर तू एलएलबी करू शकतो. त्याच्यानंतर बीएचएम करू शकतो, बिझनेस हॉटेल मॅनेजमेंट. त्याच्यानंतर बीबीए, बॅचलर इन फाईन आर्ट. त्याच्यानंतर तू बीबीए, बॅचलर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन, बॅचलर इन बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन हे सुद्धा तू करू शकतो. त्याच्यानंतर तू बीडी, बॅचलर ऑफ डिझायनिंग, बॅचलर इन डिझायनिंग ची डिग्री सुद्धा तू घेऊ शकतो. त्यानंतर बीजेएमसी, बॅचलर इन जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन यामध्ये सुद्धा तू करिअर करू शकतो. तुझ्याकडे भरपूर ऑप्शन आहे. आणि अजून तुझ्याकडे ऑप्शन आहे ते तुला मी सर्वात शेवटी सांगणार आहे, जे की गव्हर्नमेंट भरतीसाठी आहे, गव्हर्नमेंट जॉबसाठी आहे. त्यानंतर 12वी कॉमर्स नंतर तू काय करू शकतो हे सुद्धा बघून घे. आता तू तर पास झालास कॉमर्स मध्ये, तर तुला कॉमर्स नंतर पुढे 12वी नंतर तुला काहीतरी करावंच लागणार आहे. तर त्यासाठी तुला बीकॉम हा पहिला ऑप्शन आहे. त्याच्यानंतर बीई, बॅचलर इन इकॉनॉमिक्स. बीईचा फुल फॉर्म हा बॅचलर इन इंजिनिअरिंग सुद्धा होतो आणि बॅचलर इन इकॉनॉमिक्स, बॅचलर ऑफ इकॉनॉमिक्स असा सुद्धा होतो. त्याच्यानंतर बीएलएलबी, त्याच्यानंतर डिझायनिंग आणि डिप्लोमा इन एज्युकेशन
डिप्लोमा इन एज्युकेशन. तू काय करू शकतो, डीएड सुद्धा करू शकतो. काय करू शकतो, डीएड, ज्यामध्ये तू टीईटी एक्झाम देऊन पास होऊन तू गव्हर्नमेंट शिक्षक बनू शकतो मित्रा, लक्षात घे. त्यानंतर आता गव्हर्नमेंट जॉबची काय तयारी करायची आणि त्यासाठी कसे ऑप्शन असतील हे सुद्धा तुला मी आता याच व्हिडिओमध्ये सांगतो. तू आलाच आहे तर तुला सगळं या ठिकाणी मी सांगतो. तर भाऊ, तू आता सायन्स केल्यानंतर काय करायचं, कॉमर्स केल्यानंतर काय करायचं, आर्ट्स केल्यानंतर काय करायचं, हे सर्व ऐकलं तर तू हे 12वी कोणत्याही क्षेत्रातून कर, तू हे सगळे पर्याय तुझ्याकडे आहेत. आता तू कॉमर्स कर का आर्ट्स कर का सायन्स कर, हे सर्व पर्याय तुझ्याकडे आहे आणि हे तू करू शकतो. ते म्हणजेच की स्पर्धा परीक्षा क्षेत्र. त्यामध्ये सर्वप्रथम आपलं महाराष्ट्र पोलीस. कोणतं, महाराष्ट्र पोलीस, शिपाई, लिपिक म्हणजेच की टायपिस्ट. त्यानंतर आहे फॉरेस्ट गार्ड, SSC GD, स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC GD. त्यानंतर रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, यामध्ये सुद्धा भरपूर प्रकारचे जे पद आहेत ते दरवर्षी या ठिकाणी भरले जातात आणि SSC मध्ये दरवर्षी त्यांचं कॅलेंडर असतं, दरवर्षी त्यांच्या जागा ह्या पब्लिश होत असतात आणि त्याची तू तयारी करू शकतो. त्यानंतर कृषी विभागाची सुद्धा तू तयारी करू शकतो. SSC MTS, SSC CHSL, SSC दिल्ली पोलीस, SSC GD, SSC स्टाफ सिलेक्शन कमिशन, MTS म्हणजे मल्टी टास्क स्टाफ. त्याच्यानंतर SSC CHSL म्हणजे कंबाईन हायर सेकंडरी लेवल एक्झामिनेशन. त्यानंतर तुझी जर का एकदा कदापि डिग्री झालीस तर त्यानंतर तुझ्याकडे ऑप्शन आहेत UPSC आणि MPSC. यामध्ये तुला अजून एक ऑप्शन आहे जो की असणार आहे SSC CGL कंबाईन ग्रॅज्युएट लेवल एक्झामिनेशन. CGL ही एक्झाम देऊन सुद्धा तू एक अधिकारी होऊ शकतो. मात्र फक्त याचा लाभ नको, याचा जो लोभ आहे तो नको ठेवू रे, याचा लोभ ठेवू नको. सामाजिक कार्य सुद्धा कर. याचा जर लोभ ठेवशील तर तुझ्या शिक्षणाला काही अर्थ नाही, हे या व्हिडिओ मार्फत मी तुला सांगतोय. तर एवढं क्षेत्र तुमच्या जवळ उपलब्ध आहे. तुम्हाला यापैकी काय करायचं आहे हे तुम्ही विचार करू शकता. तुम्ही डिफेन्स मध्ये जाऊ शकता, तुम्ही रेल्वेमध्ये जाऊ शकता, असे तुमच्याकडे भरपूर पर्याय आहेत, ते तुम्ही निवडू शकतात. आणि जर शिक्षणच करायचं असेल तर कंटिन्यू शिक्षण करा आणि चांगल्या पदावर जा. हेच तुम्हाला या व्हिडिओ मार्फत मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं अभिनंदन. 10वीचा सुद्धा रिझल्ट लागेल, त्याबाबत सुद्धा असाच एक व्हिडिओ येईल. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.